बाला 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 बॉलर कोण बॉलर आवाजच नाही. अरे बोलताना आपल्याला समजते ना संतोष तरे हे बोलताना आपल्याला समजते ना. आणि कसा बोलायला मजा नाही. तू एक तर इकडे तुझा सट आण इकडे रस्ता तर टेन्शन नाही. हॅलो तर पंचांच्या वतीने सामना सुरू होण्याचा संकेत येत आहे. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज संतोष स्ट्राईक करण्याची संधी आहे. देवा टावरे नवशेख श्री बाळा फास्ट बॉल गो राईट आर्म राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद आला तो फलंदाज देवा टावरे याला निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं संतोष तरे. आता मात्र चेंडू थोडंसं बिकेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थंडमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होतं. एकदा गणीची संधी होती. एकदा संघात धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 1. या एका धावेने स्वतःचा काउंट पॉईंट करतोय फलंदाज देवा टावरे. अरे वा विशेष कार्यकारी अधिकारी आणि ब्रह्मा विष्णू महेश या मंडळाचे प्रेसिडेंट सन्मान्य संतोष तुकाराम पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच बांद्रामध्ये कल्याण संघाला ऑल दी बेस्ट केलेला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका फलंदाज बाळ्याच्या बॅटमधून येतोय आणि वन बाउन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू देखील जातोय सीमाच्या बाहेर चौकार. तो थोडासा टॉप तिकडे कर. तो इकडे टॉप इकडे फिरवलं का. टॉप इकडे फिरवलं का. थोडासा फिरव थोडासा जास्त नको थोडासा. अतिशय दमदार आणि चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका. बाळ्याच्या बॅटमधून येतो चौकार. आता मात्र सुरेख सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक. अतिशय लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज संतोष तरेच्या माध्यमातून थोडंसं कमबॅक करतो स्वतःला. चौकार खाल्ल्यानंतर ते चांगल्या चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष तरे. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम. वारंवार चुका देखील आपण मैदानावर पाहतोय. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज देखील स्वतःला थोडंसं कमबॅक करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. सलग 2 चेंडू त्याच्या माध्यमातून आपण डॉट पाहतोय. आता मला फुलचा चेंडू ऑनसाइडचा पुन्हा एकदा फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वर कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केला जातो आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय बाळा. एकच गावाचा एकच मंडल एकच गावाचा एकच मंडल यादा पुढे गावात यादा पुढे गावात वीर तानाजी क्रीडा मंडळाव गाजते हो जगभर वीर तानाजी क्रीडा मंडळाव गाजते हो जगभर. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ. भिवंडी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक गावानं या मंडळाचा आदर्श करावा असं हे मंडळ. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ. फलंदाज बाजू बाळा. नेक्स्ट बॅट्समन येतोय हरिदास. एक संघातील चांगला फलंदाज हरिदास. षटक क्रमांक पहिल्या संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. एक संत आणि सावध सुरुवात देखील आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण संघाची. पहिल्या ओव्हरमधून साजेची कामगिरी निश्चित करता आली. याचं कारण देखील आपण पाहिलं संतोष तरे याची अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पालना सांगून दुसरा गोलंदाज येतो जितू म्हात्रे. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण आउटफील्ड मध्ये पाहतोय. थोडासा अपटेकर पद्धती चेंडू होता. फलंदाज शपल झाला. ऑनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर साजला. चेंडू जातो मिडविकेटला. क्षेत्ररक्षक देखील मी कौतुकाने अतिशय चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून
अडवला गेला. मात्र 2 धावा या दरम्यान कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली ती 7. 1 बाद 7 षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा सजितो मारतो पंचांना क्रॉस करतोय. राटाम राऊंडचा मारा करताना गोलंदाज जितू म्हात्रे. हा चेंडू थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा. 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती बिनबाद 8 षटक क्रमांक दुसरं. 1 बाद 8 पूर्ण संघाची अद्य स्थिती. पुन्हा एकदा गोलंदाज जितू म्हात्रे पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा ऑब्रेचा पटका चेंडू येतोय. आउटफील्ड मधून इतके चांगले शतक्षण या ठिकाणी आपण पाहिलं. मात्र याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 10. 1 दुहेरी मध्ये प्रवेश होतो पुन्हा संघाचा. फलंदाज मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. हरिदास असा आमचा लाडका नेता लाखात एकदम भारी. असा आमचा लाडका नेता लाखात एकदम भारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. 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 नेक्स्ट बॅट्समन राकेश टावरे येतोय. राकेश टावरे देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज आहे. मधल्या फळीत अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे राकेश. पुन्हा एकदा गोलंदाज सजित मारतो पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. फलंदाज देवा टावरे याला. चेंडूला सुंदरसा अपडेटचा फटका आपण पाहतो. देवा टावरेच्या बॅटमधून 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजगत्या. 1-2 धावा काढण्याची संधी झाली. या 2 धावाने पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 11 या धावसंख्येवर. 2 बाद 11 षटक क्रमांक दुसरं. बांद्र्यामध्ये काल्लेर विपक्ष गावदेवी पूर्णा या 2 दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू सुंदर साऊंडचा फटका चेंडू येतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिगायनी संकटात महत्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचित बाद होतोय राकेश. जनसेवेची आवड मोठी. रटतो दिन दुबल्यांच्यासाठी. लटको दिन दुबल्यांच्यासाठी. लटको दिन दुबल्यांच्यासाठी. जनसेवेची आवड मोठी. रटतो दिन दुबल्यांच्यासाठी. लटको दिन दुबल्यांच्यासाठी. लटको दिन दुबल्यांच्यासाठी. मनाचा दिलदार भारी रुबाबदार खंबीर असा पुढारी. मनाचा दिलदार भारी रुबाबदार खंबीर असा पुढारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. दापोडे गाव. बघा मित्र गेली 2 दिवस सतत डीजेच्या माध्यमातून आपण हे गीत ऐकत आहात. या गाण्याचे बोल वीर ताईन दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत. स्कोर किती झाला? 12. धावसंख्या 12. नरहरी पाटील वीर ताईन दापोडे संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांनी स्वरबद्ध केलेले गीत आपण ऐकता. दुसऱ्या षटकाला परंबा. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल येतो हर्षद. पुणे स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. फलंदाज देवा टावरे आला. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न एक मात्र निश्चित थोडीशी रॉंगेट झाली होती आणि मी एसटी रक्षकाचं देखील कौतुक करेन. अतिशय चांगलं क्षेत्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालं किंवा तो चेंडू त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. फेक अतिशय रॉंग होती. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकां 1-1 बॉल आहे. 1 चेंडूची फेक बाकी आहे. 1 चेंडूची फेक बाकी आहे.
वाईट. दुसरा चेंडू वाईट. दुसरा ना ओव्हर मधील दुसरा चेंडू वाईट आहे. नाही चालू घे. उष्णता इतकी भयान आहे की डोकं देखील काम करत नाहीये. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फेक. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघ धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसऱ्या संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच पहिल्या 12 चेंडूमधून खर्च झाल्या तब्बल फक्त आणि फक्त 15 धावा. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडूमधून गावदेवी पूर्णा हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या षटकाला पारंमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतोय रविराज. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर. महत्त्वाचे 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. अद्ययावत स्थिती आपण पाहतो पुणे संघाची 3 बाद 15. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तिसऱ्या षटकाला पारंमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतोय रविराज. देवटावरेच्या बॅटमधून सुरेख सुंदर असा फटका आपण पाहिला. चेंडू सुंदरसा ऑनरेजचा फटका त्याच्या बॅटमधून. एक धावगणीची संधी होते. धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक 3 रविराज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थानं ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर करताना फलंदाज हर्षद. खराब चेंडू उत्तम प्रयास. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं ताकदीपेक्षा अतिशय युक्तीचा चांगला वापर करताना फलंदाज हर्षद याच्या बॅटमधून सुरेख सुंदर चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. फलंदाज थोडासा स्टेपर जो ऑनसाइडचा पटका देखील चांगला सदला. कार्पेट चेंडू जो ऑन साइडला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का? यस. रनिंग विटी अतिशय सुंदर सुरेख आपण पाहतो. 2 फलंदाज चांगला समन्वय आपण पाहतोय. या ठिकाणी 3 धावा त्यांच्या माध्यमातून कंप्लीट झाल्या आणि या 3 धावाने पूर्ण संघ धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होती ती 23. 3 बाद 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज रविराज. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित बसवता आलं नव्हतं
आणि चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगला झेल कॅरी होतो आणि महत्वाचा फलंदाज देवट टावरे याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. देतो, तुमची इच्छा असेल तर देतो. थोडासा वेळ दे मला. तिसऱ्या षटकाला परंबाई बासमांनी बॅटल येतोय कपिल अगेन्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाजाची तो मार्ग 55 क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बासमान बॅटल कपिल याला. बघा कपिल याच्याकडे देखील चांगली आपली चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि खरं आता नेहमीच ज्याच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहत असतोय. बघूया या सामन्यामधून कशा प्रकारची सुरुवात केली. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातो ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ विकेट, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फासतोय. बघा धाव घेताना नेहमीच कॉलिंग फार महत्वाचं असतं. एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात धाव घेताना. या ठिकाणी कॉलिंग झालं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त एक धाव पाहिली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला कपिल चौधरी. या एक धाब्याने पुन्हा संघाची धावसंख्या देखील वाढली ती 24. षटक क्रमांक 3 गोलंदाज रविराज. निश्चित थोडासा त्याच्या माध्यमातून हाफ टेकरचा पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय. चांगली फेक देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि दुसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न होता त्या प्रयत्नामधून कपिल हा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन येतोय देवराज. नेक्स्ट बॅट्समन देवराज येतोय. बघा देवराज याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे. नेहमीच चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग 55 क्रॉस करतो. रॅटा मोरचा मारा, स्ट्राईक रोटे करतो. बॅट्समन बॅटल. या ठिकाणी मात्र चेंडू येण्याच्या अगोदरच थोडीशी बॅट रिलीज होताना फलंदाज देवराज याची निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 संपत. 8च्या सरासरीने धावा जमा झाले ते 24. आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. कदाचित हा प्रेक्षकांना लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतो की काय, कारण 3 षटकांच्या अंती धावसंख्या फक्त आणि फक्त 24. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, बांद्रामध्ये कालेर संघाचे काष्टपोली असे खेळाडू आहेत. संतोष तुकाराम पाटील विशेष कार्यकारी अधिकारी आणि खास करून ब्रह्मा विष्णू महेश मंडळाचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगानं आमच्या भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40 संघटनेच्या वतीनं संतोष तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि चांगलं निरोग्य देवो हीच आज ईश्वर चरणी प्रार्थना. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर बांद्रामध्ये कालेर संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाज येतो चंदू दीपक म्हात्रे यांचा संघ आपण पाहतो. इन ॲक्शन मध्ये बांद्रामध्ये कालेर अतिशय चांगला संघ आणि चांगल्या संघाची उभारणी आपण पाहतो दीपक म्हात्रे यांच्या माध्यमातून. अतिशय खराब दर्जाचा चेंडू आउट ऑफ प्ले स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ. धावसंख्याकडे पुरस्कार धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आणि पहिलाच चेंडू मात्र खराब हाताळताना गोलंदाज चंदू. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो मैदानामधून. चंदू याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्क्वेअर मारा. आज चेंडू देखील थोडासा आउट ऑफ प्ले स्टंपच्या बाहेरचा पंच पुन्हा एकदा वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ. धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 26.
बघा क्रिकेटमधून जे अवांतर धावा असतात ते नेहमीच कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. आता मात्र बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलो थ्रू चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एक चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज चंदू. थोडासा क्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू तो ऑन साईडला फेक देखील उत्तम. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी पूर्ण संख्या धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सरला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक रविराज थोडासा थांबवलं होतोय आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी पुणे पूर्ण संख्या धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 30. षटक क्रमांक शेवटचा अंत्य अखेरचं षटक प्रगती पथावर. अजून उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. गॅपमधून 2 षटकांच्या गॅपमध्ये चेंडू निश्चित जाईल सीमाच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडंसं फुलेंचा चेंडू होता. फलंदाज शपथ झाला. ऑन साईडचा फटका देखील त्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला. खाली क्षेत्र होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकाराला. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण फलंदाज हर्षदीच्या बॅटमधून पाहिला. चौकार. चौकाने संख्या धावसंख्या 34. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका ऑन साईडचा. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. वारंवार मैदानामधून देखील 15 संघाच्या माध्यमातून थोड्याशा चुका आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट झालेली आहेत. 4थ्या धावेसाठी थोडासा प्रयत्न आपण पाहिला तो असं बोलून फलंदाज देवराजाला मात्र आता मैदान सोडावं लागेल. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 37. 37. लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. 7 37. नेक्स्ट बॅट्समन संजय ना. नेक्स्ट बॅट्समन येतोय संजय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी फलंदाज या ठिकाणी बाद. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष असेल ते 40 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी.
चालू सामन्यातील विजेत्या संघाशी लगेच तुम्हाला 2-2 हात करायचे आहेत. त्या अनुषंगाने खारबाव संघाचा कॅप्टन आपण तिकडे आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. ऐकलत नक्कीच आमचे मित्र नरहरी पाटील दापोडे गावचे नवीन सिंगर गायक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण पाहतोय नमो चषक 2024 आणि मान्यवर कक्षामध्ये नुकत्याच त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. हरदास भाऊ पाटील गोल्डन रॉक दाब्याचे मालक आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष तसेच दुर्वन पाटील, नरहरी पाटील, राजूदादा पाटील, प्रशांत पाटील, मुकेश पाटील, सदा पाटील, शांताराम पाटील आणि ऑल टीम वीर तानाजी नवीन 40+. नक्कीच अगदी सर्वांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. धावांचं लक्ष आहे 40. आज प्रशांत पाटील यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी दापोडा यांनी देखील या स्पर्धेला आपली भरपूर वेळ दिलेली आहे. आपलं देखील या नमो चषकामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघूया बंद्रामूर्ती कल्लेर आणि गावदेवी पूर्ण या सामन्यातून विजेता संघ आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव असा पुढील सामना होईल.
दुसऱ्या फेरीचा पुढील सामना आपण पाहणार आहोत। आज मीर स्पोर्ट बरोडी संघाने 2 विजय संपादन करून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारलेली आहे। 40 धावांचं लक्ष्य आहे आणि सलामी जोडी संतोष तरे आणि रविराज माली। आज बंदरामूर्ती काल्हेर संघाचे करता धरता संतोषजी तुकाराम पाटील यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा आहेत। या स्पर्धेचे आयोजक वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ दापोडे तसेच आमच्या समालोचक परिवाराच्या कडून देखील त्यांना शुभेच्छा आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी खास करून शुभेच्छा दिल्यात। नक्कीच रविराज माले यांच्यासाठी स्पेशली शुभेच्छा आलेल्या आहेत। बंदरामूर्ती काल्हेर सिनियर 40+ चे कुल कॅप्टन शनीनाथ तरे तसेच संतोष मडवी राजन डी पाटील यांच्याकडून रविराज माले यांना स्पेशल नक्कीच सायंकाळची मेजवानी। आज जर संघ क्वालिफाय होतोय तर रविराज माले यांना त्यांच्याकडून मेजवानी आहे। सध्या BTC लाईव्ह च्या माध्यमातून ते सामना पाहत आहेत। धन्यवाद शनीनाथ तरे संतोष मडवी आणि राजन डी पाटील बंदरामूर्ती काल्हेर सिनियर 40+ चे खेळाडू। गेम ऑन भालचंद्र टावरे पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट केलेला आहे। एक सिंगलनं संतोष तरे यांनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे। 40 धावा बनवायचे। आज सलामीला संतोष तरे यांच्या जोडीला रविराज माली आलेले आहेत। नक्कीच आज संघामध्ये संतोष पाटील नाही आहेत, दीपक भाऊ म्हात्रे त्यानंतर सुनील पाटील हे सलामीचे खेळाडू आज संघामध्ये नाहीत आणि रविराज मालीने संधी मिळालेली आहे। चेंडूला ऑन साईडला उडवलाय, अगदी पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार। जबरदस्त सुरुवात आहे। रविराज माली बंदरामूर्ती काल्हेर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत। नक्कीच अगदी शनीनाथ तरे राजन डी पाटील आणि संतोष मडवी सध्या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि रविराज माली यांच्यासाठी त्यांनी स्पेशल शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच वीर तानाजी दापोडे या नमो चषकासाठी देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत। धन्यवाद। इथे देखील चेंडूला अगदी ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय। चेंडू डीप मिड विकेटला देवा टावरे उचलतील फेकतील, वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची। धावसंख्या 9। 10च्या सरासरीनं 40 बनवायचे आहेत। पहिल्या 3 चेंडू मध्ये आलेत 9। सुरुवात चांगली आहे। खास करून रविराज मालीनं 6 धावेनी आपला अकाउंट ओपन केलेला आहे। पुढील चेंडू भालचंद्र टावरे ओव्हर द विकेट ना भरपूर शपल क्रॉस, चेंडू शॉर्ट फाईन लेगला सेफ लँड होतोय। चेंडू चाललाय ते डीप फाईन लेग रिजन मध्ये। या चेंडूवर फक्त एकच धाव आली। नक्कीच रविराज माली थोडेसे दुखापतग्रस्त जाणवतात। संतोष तरे तयारीत होते। रविराज मालीनं शरीर साथ देत नाहीये। एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या डबल डिजिट 10। बघूया संतोष तरे देखील कुल कॅप्टन आहेत। बंदरामूर्ती नवीन 40+ संघाचे चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये हरिदास पाटील तिथे आहेत। एक सिंगल धाव आली। आज बाला पाटील गावदेवी पूर्ण संघाचे सिनियर खेळाडू यांचा 50वा वाढदिवस आहे। नक्कीच अगदी इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना देखील पाहतोय। बाला पाटील यांना देखील वाढदिवसाच्या लक्ष कोटी कोटी शुभेच्छा। भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या वतीनं आणि या स्पर्धेचे आयोजक वीर तानाजी दापोडे आणि आमच्या समोरच्या परिवाराच्या वतीनं बाळाभाऊ पाटील तुम्हाला देखील तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। या स्पर्धेमध्ये भरपूर वाढदिवस आपण पाहतोय। अर्थात भाऊ काल राजन पाटीलचा, आज काल आपण
देखील एक वाढदिवस इथे साजरा केलेला आहे. राजन पाटील, नक्कीच आज राजन पाटील. उद्या कोणाचा आहे का बघू, संध्याकाळी समजेल आपल्याला. आहे उद्या 2 केक तर कापलेले आहेत आपल्या खेळाडू मित्रांचे. उद्या कोणाचा असेल तर बरं होईल, म्हणजे 3 होऊन जातील. एक ओव्हर बिनबाद 12. सुरुवात चांगली आहे. अगदी सरासरीपेक्षा 2 धावा इथे जास्त आलेली आहेत. आज संघामध्ये किशोर पाटील दिसत नाहीये. गावदेवी पूर्णा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू नवीन गोलंदाज प्रमोद मिटकर. इथे पहिला चेंडू लॉफल टॉस. रविराज माली काहीसे अगदी धीम्या गतीने धावताना पाहायला मिळतात. नक्कीच पाहायला त्रास होतोय. अजून त्यांना सामने खेळायचे आहेत. बघूया शरीर कशा प्रकारे साथ देईल. धावसंख्या 13, 7 चेंडूमध्ये 13. दीपक भाऊ म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख तसेच भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि कल्लेरगावचे उद्योगपती, एक उत्कृष्ट कबड्डीपटू देखील आहेत. आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम. इथे एक सिंगल धाव फक्त येईल. हर्षल तिथे उपस्थित आहेत. नक्कीच हर्षल एक चांगला गोलंदाज आहे गावदेवी पूर्णा संघाकडे. रविराज माली स्ट्राईकवर आहेत. धावसंख्या 14, 8 चेंडूमध्ये 14 धावा. इथे प्रमोदच्या चेंडूवर आक्रमण केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. चुकी पाहायला मिळते. झेल जमिनीला दान होतोय. 2 धावा इथे पूर्ण केली आहेत. झेल अगदी राकेश तावरीनं ड्रॉप केलेला आहे. रविराज मालीचा झेल होता. रविराज माली नेहमीच एक स्फोटक खेळ मैदानातून करत असतात. खूप जिद्दी खेळाडू आहेत. बंदरामारुती काल्लेर नवीन 40+ संघाचे. आज जितू म्हात्रेने देखील दुसरं षटक टाकताना 10 धावा दिले होते. संतोष तरेनं पहिल्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये रविराज मालीनं 9, 1 विकेट. त्यानंतर चंद्रवर्धन शेवटच्या ओव्हरमध्ये 15. फलंदाजीची सुरुवात चांगली आहे. चांगली भागीदारी होते दोन्ही सलामीवीर जोडीकडून. इथे चेंडूला अगदी सोडून दिलं होतं. पंचांकडे आशाभूत नजरेनं रविराज माली पाहत आहेत. यष्टीरक्षक कपिल चौधरी यांच्यावरून चांगलं यष्टीरक्षण. अगदी नेहमीच यष्ट्यांच्या मागे आपण कपिल चौधरी यांना पाहिलाय गावदेवी पूर्णा या संघाकडून. इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडूची लाईन अँड लाईन चुकीची. पंच मोरे सरांचा इशारा हा अंतिम असेल. वाईट. धावसंख्या 17 झालेली आहे. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू आणि 23. इथे फटका उडवलाय. अगदी चेंडू हवेवर तरंगत चाललाय. डीप मिड विकेट रिझनला चेंडू अडवलाय. इथे फक्त एक सिंगल. पुन्हा एकदा मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक राकेश टावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश यांच्याकडून 2 वेळा या ओव्हरमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्यात. राकेश टावरे गावदेवी पूर्णा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. इथे फटका उडवलाय. अगदी चाबूक शॉट.
संतोष तरेच्या बॅटमधून हा षटकार. षटकार टोकलाय. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 10चा सरासरीने धावा बनवायच्या 40. 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात बिनबाद 24. म्हणजे 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा. सुरुवात चांगली आहे. 12 मध्ये 24. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा उरलेत 16. बघूया राकेश टावरे येत आहेत की हर्षल. बारा चेंडू मध्ये 16. वेलकम संदेश पाटील. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाचे संघटक आपलं वेलकम आहे. सचिन पाटील, श्याम पाटील आपलं देखील स्वागत आहे. बारा चेंडू मध्ये 16 वाचवायचे आहेत. चांगली सुरुवात आहे बंद्रमूर्ती कल्लर संघासाठी. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना असेल. चालू सामन्यातून विजेता आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. आता नंदकिशोर खारबाव आणि बोलाची गरज नाही, कारण की 2 संघ एकत्र खेळतात. जयदुर्गा सूर्य बोलाची गरज नाहीये. हे संघ मास्टर 40+ ला जॉईन झालाय. राकेश टावरे ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू अगदी 20 मध्ये रविराज माली यांनी खेळून काढलाय. हर्षल कडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. फक्त एक सिंगल धाव येईल. सिंगलला धावसंख्या 25. 11 चेंडू मध्ये 15. अकरा मध्ये 15 आणि हा चेंडू काऊ करणारी रिझनला अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. राकेश टावरेनं तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच 2 चुका केलेत. हर्षल आणि हरिदास चर्चा करत होते. गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली होती, मात्र झेल ड्रॉप झालेत. बघूया राकेश टावरे षटकातील पुढील चेंडू. इथे चेंडूला उडवला. आता बघूया चेंडू चालला डीप मिड विकेट रिझनला. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. येतोय चौकार. स्पर्धेमध्ये दुपारनंतर हवा खूप चांगली वाहते आणि चांगले फटके पाहायला मिळतात. कालच्या दिवसातून सर्वात लांब पल्ल्याचा फटका राजन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि आजच्या दुसऱ्या दिवसातून प्रेम पाटीलच्या बॅटमधून सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहिलेला आहे. बघूया इथे रविराज यांना आमंत्रण दिलं होतं. पुढे येऊन चेंडू खेळलाय. हरिदास पाटील अजून चेंडू भेटत नाहीये. 2 धावा पूर्ण केलेत. दबाव दबाव आणि दबाव. धावा बनलेत 32. बाकी 8. 8 मध्ये 8. सामना बोल टू रन असा येऊन थांबलाय. 8 मध्ये 8. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी आहे. इथे हा चेंडू बघूया. पायचीचे अपील. पंच सहमत नाहीयेत. शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. नक्कीच बॅट कट आहे. पंचांची तीक्ष्ण नजर. पंच शिवम वैतीसर आणि सूर्यकांत मोरे नवीन 40+ ची सिनियर जोडी पंचांच्या आपण पाहतोय. आमचे पंच सुनील म्हात्रे देखील आहेत. नक्की सुनील म्हात्रे सर आणि या सीझन मध्ये नवीन 40+ च्या बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. धन्यवाद. इथे चेंडूला उडवलाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. षटकार.
आणि स्कोअर लेवल फक्त विजयापासून 1 धाव दूर भद्रामूर्ती कल्लेर 6 मध्ये 1. जे गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत बाला पाटील यांचा आज 50वा वाढदिवस आहे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आणि स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा बालाभाऊ पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. 50 वर्ष झालेली आहेत आणि तरी देखील आपलं क्रिकेटवरचं प्रेम त्यांनी जोपासलाय आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून रविराज मावीनं हा सामना फिनिश केलाय. अभिनंदन भद्रामूर्ती कल्लेर. हडलॉक टॉपलॉक देवा टावरे बालाभाऊ पाटील त्यानंतर राकेश टावरे हरेश पाटील हर्षल भालचंद्र टावरे ऑल टीम हडलॉक